नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नवीन पाठ शिकणार आहोत. अगोदर आपण कोणता पाठ शिकले रे? बरोबर, कोणता? मालतीची चतुराई. ती कशी चतुर होती, हुशार होती हे आपण मालतीच्या चतुराई या पाठातून पाहिलं. आणि त्यानंतर काय रे? पतंग कवितेतील व्याकरण विभाग पाहिला, बरोबर. आणि आज आपण नवीन धडा शिकणार आहोत, नवीन पाठ शिकणार आहोत. आज हम लोग नया पाठ पढ़ेंगे. कौन सा पाठ? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. पाठाचं नाव काय आहे रे? पाठ 27 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आणि या पाठाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर भी. ना. दहातोंडे. डॉक्टर भी. ना. दहातोंडे. आता बघा, महर्षी विठ्ठल. महर्षी म्हणजे काय? तर एक अधिक ऋषी. ही एक आदरपूर्वक पदवी आहे. ही कशी पदवी आहे? आदरपूर्वक पदवी दिली गेली आहे विठ्ठलांना. महर्षी लागला आहे पुढे. आणि त्यांचा जन्म कधी झाला रे? 23 एप्रिल 1873 रोजी झाला उनका जन्म. और मृत्यू 2 जानेवारी 1944 रोजी झाला. तर ह्यांच्याविषयी थोडीशी माहिती सांगत आहे मी की म्हणजेच विठ्ठल रामजी शिंदे हे जे आहेत हे अस्पृश्य, म्हणजे त्यांचं खाणं पिणं सगळं वेगळं असायचं आणि त्यांना कोणी स्पर्शसुद्धा करायचं नाही, म्हणून त्यांना अस्पृश्य असं म्हटलं जायचं. ते लोकांसाठी हे सगळे समाजसुधारक म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत त्यांच्यासाठी झटले. त्यांच्यासाठी त्यांनी अविरत कार्य केलं आणि ते थोर समाजसुधारक, धर्मसुधारक आणि लेखक देखील होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी आयुष्यभर त्यांनी अविरत प्रयत्न केले. त्याग कशा प्रकारे करायचा ह्याचे उत्कृष्ट नमुना होते. त्याग कसा करायचा जीवनामध्ये ह्याचा नमुना कोण होते? तर विठ्ठलजी. आणि अतिशय पुढारलेले विचारांचे होते, म्हणजेच धार्मिक चालीरीतींना अनिष्ट म्हणजेच वाईट काही प्रथा होत्या त्यांना विरोध करणे असे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक म्हणजेच कोण? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. यांनाच आपण काय म्हणतो रे? कर्मवीर रामजी शिंदे असं सुद्धा म्हटलं जातं. कळलं सगळ्यांना? ही थोडीशी माहिती आहे, ही तुमच्या रेफरन्ससाठी. ओके, आता आपण पाठाला सुरुवात करूया की नक्की त्यांच्या जीवनात काय झालं. कळलं? चला बघा. विठ्ठल रामजी शिंदे उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी या गावी झाला. कोणत्या गावी झाला रे? विठ्ठलांचा जन्म कोणत्या गावी झाला? अण्णासाहेब जमखंडी या गावी त्यांचा जन्म झाला. अण्णासाहेब बघा, विठ्ठल रामजी शिंदे महाराष्ट्र के बहुत बड़े थोर समाज सुधारक थे. उर्फ उनका नाम क्या था? अन्ना साहेब शिंदे भी उनको कहा जाता था. उनका जन्म जमखंडी गांव में हुआ. कहाँ हुआ रे? जमखंडी गांव में हुआ. चलो अभी आगे चित्रामध्ये पहा. अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव यमुनाबाई होते. बघा, तिला पत्नी रुक्मिणी. बघा हा, अण्णासाहेब जे होते त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं रे? रामजी. आणि आईचं नाव काय होतं? यमुनाबाई. आणि लहानपणात म्हणजे लहान जे विठ्ठल होते दिसतं चित्रामध्ये,
देखो, अन्ना साहेब के मतलब अन्ना साहेब जो थे उनके पिताजी का नाम क्या था? रामजी। और माताजी का नाम यमुनाबाई था। समझ में आया? दिखाई दे रहा है? देखो, छोटे से विट्ठल जी है ना, और उनके माँ बाप है आजू बाजू में। दिखाई दे रहा है? अभी आगे देखो बघा, लहानग्या विठ्ठलाला खेळायची अत्यंत आवड होती. हुतुतू, खो खो, सूरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे. लहानपणीच्या या खेळामध्ये विठ्ठलाचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई. बघा, दिसतं चित्रामध्ये लहान विठ्ठल. म्हणजेच काय तर तो लहान जेव्हा होता, लहानपणी विठ्ठल खेळायची खूप आवड होती त्याला. कोणते कोणते खेळ रे खेळायचे ते? हुतुतू, चित्रात दिसते हुतुतू कसे खेळतात? कबड्डी म्हणतात त्याला. खो खो बघा, असे बसून खेळला जातो. आणि दुसरा काय? सूरपारंब्या, म्हणजे हा काय होता? एक झाडावर असं टांगायचं, झोके घ्यायचे, उलटं टांगायचं. दिसतं चित्रामध्ये? असे हे खेळ होते. यासारखे खेळ खेळण्यास लहानगड्या म्हणजेच काय तर लहान जो विठ्ठल होता त्याला ते खूप आवडायचे खेळ. आणि काय करायचं? सूरपारंब्या म्हणजेच दिसतं चित्रामध्ये बघा. हां, तर ते काय करायचं? ते विठ्ठलाला खूप आवडायचे ते खेळ. आणि लहानपणाच्या या खेळामध्ये विठ्ठलाचा धीटपणा म्हणजे काय तर एकदम स्ट्रॉंगेस्ट. विठ्ठल कसे होते? एकदम स्ट्रॉंग होते. आणि त्यांना तो धीटपणा म्हणजे धैर्याने पुढे जायचे ते खेळण्यासाठी. व सहनशीलता, अंगी काय होती? सोसण्याची ताकद होती त्यांच्याकडे, सहनशीलता होती. भीती नसणे, धीटपणा म्हणजे भीती नसणे. अतिशय धीटपणाने आणि सहनशीलतेने ते पुढे जायचे. शक्ती, त्यांच्या अंगी काय होती? एक शक्ती होती. बघा, देखो अभी अण्णा साहेब आपण बघितलं. बचपन में ही विठ्ठल रामजी शिंदे को हुतुतू यानी कबड्डी, खो खो, सूरपारंब्या ये खेल खेलने की उन्हें बहुत अच्छे लगते थे. वो खेल खेलने के लिए उन्हें बहुत अच्छा लगता था. और खेलने में उनके अंदर एक धीटपणा यानी कि वो स्ट्रॉन्ग थे. और सहनशीलता यानी कुछ भी सहन करने की शक्ति उनके अंदर थी. समझ में आया? दिखाई दे रहा है चित्र में? अभी आगे देखेंगे. त्यांचे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलावरही परिणाम झाला. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत. माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानगड्या विठ्ठलाच्या मनावर उमटला. बघा, लहानपणी त्यांच्या अंगी काय होती रे? सहनशक्ती. आणि सर्व सहन करण्याची त्यांच्या अंगात काय होती? एक धीटपणा होता, सोसण्याची ताकद होती. आणि आता विठ्ठलांचे बाबा म्हणजे वडील जे होते ते कसे होते? धार्मिक वृत्तीचे, म्हणजे देवाची पूजा करणे. अंधश्रद्धाळू होते का? पण अंधश्रद्धाळू नव्हते. कळलं? अंधश्रद्धाळू नव्हते. आणि त्यांच्या त्याचा परिणाम कोणावर झाला? विठ्ठलावर देखील झाला होता. आणि सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या घरी यायचे. खरं तर जे रामजी विठ्ठल होते यांचा जन्म 23 एप्रिल आपण बघितलं ना,
23 एप्रिल 1873 रोजी झाला. तो काळ अतिशय भेदाभेद म्हणजे काय, भेदभाव करण्याचा म्हणजे भेदाभेद मानण्याचा काळ होता. त्या काळी खूप भेदभाव चालायचा, पण त्या काळी देखील जातीपातीचा खूप भेदभाव होता. पण तरीसुद्धा त्या काळी विठ्ठलाच्या घरी अनेक जाती धर्माचे लोक यायचे. त्यांच्या घरी म्हणजेच काय तर पुढारलेले विचाराचे होते. आणि माणसामध्ये भेदभाव करणे हे योग्य नाही अशी शिकवण लहानपणापासूनच त्यांच्या अंगी आणि त्यांच्या घरात त्यांना मिळत होती. म्हणून सगळ्या गोष्टी त्यांचे आजोबा, त्यांचे वडील, आई स्वतः चांगल्या गुणांची लोक होती. म्हणून आपोआपच रामजी विठ्ठल जे होते ते खूप चांगल्या संस्कारात वाढले गेले ना, खूप चांगल्या संस्कारात वाढले गेले. त्यांच्या अंगी खूप चांगले संस्कार दडले गेले. आता बघा दिसतं का चित्रामध्ये, सगळे धर्म जात हे त्यांच्या घरी नव्हतंच काही. आता आपण हिंदीमध्ये पाहूया. बघा, जो रामजी उनके पिताजी थे, रामजी शिंदे के पिताजी थे, रामजी शिंदे जो थे वो धार्मिक वृत्ति के थे, यानी अंधश्रद्धालु नहीं थे. वहाँ पे अंधश्रद्धा नहीं था उनके घर में. उनके घर में उनका जन्म हुआ. कब हुआ? 1873 में हुआ इनका जन्म हुआ, यानी विट्ठल का. तो उस वक्त समाज में जाति पाति का भेद बहुत ही ज़्यादा प्रमाण में था. यानी बहुत, वो टाइम में बहुत जाति भेद करते थे. जो दलित लोग थे, जो वरिष्ठ लोगों को जाति समाज जानता था ज़्यादा, यानी वहाँ पे ज़्यादा भेदभाव करते थे वो काल में. ऐसे लोगों को वो अपने घर में, दलितों को घर में नहीं आने देते थे. तो ये जाति पाति के जो का भेद बहुत ही ज़्यादा था. उस वक्त भी जाति धर्म के लोग विट्ठल राम जी के घर पे आते थे. समझ में आया? कितने भी जाति धर्म यानी भेदभाव होते थे, लेकिन उनके घर में वो लोग सारे लोग आते थे. उनके पिताजी को मिलने के लिए, उनके दादाजी को मिलने के लिए, इसीलिए उनको बचपन से ही उनके मन में इंसानों में यानी माणसात भेद, यानी इंसानों में भेद नहीं करना है, ये संस्कार उनके मन में अपने आप आ गए. क्योंकि उन्हें कभी देखा नहीं कि अपने घर में कोई भी इंसान आता है, बड़ी जात का हो या छोटे जात का हो, कोई भी जात का हो, हमें घर में कोई भी भेदभाव नहीं था. उनके घर में कोई भेदभाव नहीं था. तो उन्होंने वही संस्कार अपने माता पिता से या दादा दादी से उनके अंदर ले लिया था. जाति भेद नहीं करते थे. समझ में आया? देखो विठ्ठल कितने अच्छे थे ना. कळलं सगळ्यांना त्यांच्या मनात काय उमटला रे? तर लहानपणातच विठ्ठलांच्या मनावर तो परिणाम झाला की कोणाच जातीभेद करायचा नाही, भेदभाव करायचा नाही, सगळे समान जातीचे. आता आपण शब्दार्थ पाहूया. लहान गड्या म्हणजे काय? लहान असलेला, छोटा. अत्यंत, अतिशय. सदैव, सतत. धीटपणा, धैर्य. सहनशीलता, सोसण्याची ताकद बोलली होती ना. वडील म्हणजे बाबा. भेद म्हणजे फरक. योग्य, बरोबर. उमटला म्हणजे ठसला. वातावरण, आजूबाजूची परिस्थिती. सगळ्यांना कळला धडा. तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला कळणार. ओके, धन्यवाद.